OMG, एवढे मोठे कुठे मिठाईचे दुकान असते का? हो नक्कीच, देहू रोडचे संतोष स्वीट आहे ना हे. अरे समोरच स्वागत होत आहे गरमागरम जिलेबीने आणि शेजारीच वडापाव तळायचा प्रोग्राम सुद्धा. सोपं नाही हा यूट्यूबर होणं बाबा, खूप काम करावी लागतं. जिलेबी तळून घेतली यांनी माझ्याकडनं, त्या बदल्यात ही एकच जिलेबी माझ्या वाटेला आली. या दिसण्यावर जाऊ नका बरं का, फसाल. एकदम कडक खुशीत अशी गोड जिलेबी. अरे बाप रे, एवढे समोसे रेडी आहेत गरम गरम तेलात तळण्यासाठी. गरम गरम समोसे तिथे मस्त असं तळायचं आणि खूप सुगंध सुटलेला आहे. तर नक्की तुम्ही इथे आल्यानंतर ह्याचे समोसे सुद्धा ट्राय करायला विसरू नका. लय काम केलं रा, आता वाईज घटकाभर बसायला तरी द्या थोडंसं. असं म्हणतोय तोपर्यंत खमंग जाळीदार ढोकळा रेडी. गरम गरम मस्त खमंग असा ढोकळा रेडी आहे. मग माझी नजर गेली चीज सँडविचकडे. शेजारीच पिझ्झा खुनवत होता मला. हा बघा, हा आपला पनीर पिझ्झा रेडी. ये अपना पनीर पिज्जा रेडी. याला पण झाली प्रॅक्टिस माझ्या बरोबर राहून. हा वेज चीज पिझ्झा. आता नाही बोललास बाबा. दिस इज द पनीर पिझ्झा. तर हे गरम गरम छोले भटोरे, मोठे भटोरे आहेत, छोल्याची भाजी आहे, कांदा लोणचं सुद्धा आहे त्याच्याबरोबर, आणि आलू की सब्जी म्हणजे आलूची भाजी. हे सगळं असं छोले भटोरेचं ताट फक्त 90 रुपीजला. डन. बघा चाट आयटम सुद्धा. अरे थांब ना बाबा, एंड तरी करू दे. तर आता आपण ते संध्याकाळच्या टायमाला चाट आयटम म्हणून शेवपुरी ट्राय करूया. कमाल आहे, मस्त टेस्टी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनल लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर तुम्ही सुद्धा नक्कीच देहू रोडला संतोष स्वीट होमला भेट द्या आणि इथली मस्त अशी पाणीपुरी टेस्ट करा. थँक्यू.